कुपवाडमधल्या मेन रोडलगत असलेली जागा मनपाने खरेदी केली असून त्या ठिकाणी 14 कोटी रुपयांच्या नवीन भाजी मंडईसाठी प्रस्ताव मनपा आयुक्तांनी शासनाकडे पाठवावा अशी मागणी माजी नगरसेवक विष्णू माने यांनी केली आहे। कुपवाड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे। शहरात एकही मोठी भाजी मंडई नाही। तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रस्ताव तयार केला होता। नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रस्ताव मंजुरी देऊन भाजी मंडई उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही माने यांनी केली आहे। महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सागावकर हेही उपस्थित होते। प्रस्तावित भाजी मंडई लगत 100 फुटी डीपी रस्ता जाणार आहे। या डीपी रोडची नुकसान भरपाई देखील महापालिकेने संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे। या ठिकाणी भाजी मंडई झाल्यास कुपवाड शहरातील नागरिकांची सोय होणार आहे। सध्या देशभक्त आर.पी. पाटील चौकात तसेच आठवडा बाजार ही रस्त्यावर भरत असल्याने भाजी मंडई व्हावी अशी मागणी अनेक वर्षापासून कुपवाडकर नागरिक करत आहेत। माजी नगरसेवक विष्णू माने हे यासाठी पाठपुरावा करत आहेत। गेली 25 वर्षापासून कुपवाड शहरामध्ये भाजी मंडई व्हावी आमच्या लोकप्रतिनिधी असेल नागरिकांची कुपवाड शहरातल्या मागणी होती। आमची बॉडीची मुदत असताना आम्ही कुपवाड शहरामध्ये भाजी मंडईचं रिझर्वेशन शारदा क्लिनिक हॉस्पिटलच्या मागं कुपवाड मेन रोड लगत 1.5 एकर जागा महापालिकेनं खरेदी करून पहिली जागा म्हणजे कुपवाड शहरामध्ये सांगली मिरजमध्ये महापालिकेच्या स्वमालकीच्या जागा भरपूर आहेत, परंतु कुपवाडमध्ये एकही स्वमालकीची जागा नव्हती। मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर भाजी मंडईची व्हेजिटेबल मार्केटची जागा महापालिकेने 1.5 एकर जागा दिवाळीच्या दरम्यान खरेदी करून ताब्यात घेतलेली आहे आणि या ठिकाणी भाजी मंडई करावी यासाठी 10 कोटीचा प्रस्ताव गुप्ता साहेबांच्या मान्यतेनं तयार करण्यात आलेला आहे। परंतु नवीन आलेल्या आयुक्तांनी सुद्धा याबाबत लक्ष घालून हा लवकरात लवकर शासनाला प्रस्ताव पाठवावा आणि जागेची पाहणी स्वतः आयुक्त साहेबांनी या ठिकाणी गांधी साहेबांनी सिटी इंजिनियरला घेऊन करून या प्रोजेक्टला गती द्यावी। कारण कुपवाड शहरामध्ये सगळे बाजार हे रस्त्यावर बसतात आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावं लागतं। वाहनांना जायला जागा नसते। विजयनगरचा बाजार असेल, शुक्रवारचा बाजार असेल, अहिल्यानगरचा बाजार असेल, कुपवाड शहरातला बाजार असेल, इथं 2 मजली अद्ययावत भाजी मंडई झाल्यानंतर जवळजवळ 100 लोक या भाजी मंडईमध्ये व्यापारी बसतील आणि कायमस्वरूपी नागरिकांची सोय या भाजी मंडईमुळं कुपवाडमध्ये होणार आहे आणि कुपवाडच्या संपूर्ण परिसराचा या भाजी मंडईमुळं विकास होणार आहे आणि व्हेजिटेबल भाजी मंडई खास करून आपण या ठिकाणी करण्याचा माझा प्रयत्न आहे। महाराष्ट्र शासनाला आयुक्त साहेबांनी प्रस्ताव पाठवला की अजितदादांच्या माध्यमातून त्याला जास्तीत जास्त कसा निधी लवकरात लवकर आणता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे। या ठिकाणी